नमस्कार विद्यार्थी मित्र हो. लर्निफाय अकॅडमी निर्मित प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता 4थी प्रश्नपत्रिका संचातील प्रश्नपत्रिकांचं स्पष्टीकरण आपण या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून पाहत आहोत. आज आपण प्रश्नपत्रिका क्रमांक 3 चं स्पष्टीकरण पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. प्रश्नपत्रिका आपल्या समोर आहे. पहिला प्रश्न आहे, उतारा काळजीपूर्वक वाचावं, त्यावर आधारित प्रश्न सोडवा. मायाला 2 बहिणी होत्या. तिच्या आईला या तिघींनाही शिकवून स्वतःच्या पायावर उभं करायचं होतं. मायाचे वडील सतत आजारी असत, त्यामुळे आईलाच कष्ट करावे लागत असे. तिने दुसऱ्यांचे कपडे शिवून अर्थार्जन केले, खूप कष्ट केले, पण मुलींच्या शिक्षणासाठी काही कमी पडू दिले नाही. प्राथमिक शाळा महानगरपालिकेची असल्याने शालेय खर्चाचा प्रश्न नव्हता. त्यातून मायाने शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवले. मायाने खूप जिद्दीने अभ्यास करून इंजिनिअरिंगला प्रवेश मिळवला. तिचे दैदिप्यमान यश म्हणजे ती विद्यापीठात प्रथम क्रमांकाने पास झाली. 2 वर्षे नोकरी करून पैसे जमवले. जर्मनीला जाऊन पुढील शिक्षणही पूर्ण केले. परदेशात गेल्यावर आईने तिला बजावले, शिक्षण पूर्ण झाल्यावर देशासाठीच काम कर. माया आणि मायाची आई यांची जिद्द वाखाणण्याजोगी आहे. मायाच्या आईला एकूण किती मुली होत्या? या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पहिलंच वाक्य आहे, मायाला 2 बहिणी होत्या. म्हणजे माया आणि तिच्या 2 बहिणी अशा एकूण 3 मुली त्यांना होत्या. पर्याय क्रमांक 3. माया हुशार मुलगी होती हे खालीलपैकी कोणत्या वाक्यावरून दिसून येत नाही? ते विद्यापीठात प्रथम क्रमांकाने पास झाली. दुसरा आहे, तिने शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवले होते. तिचे वडील सतत आजारी असत. तिने जर्मनीला जाऊन पुढील शिक्षण पूर्ण केले. तिचे वडील सतत आजारी असत या वाक्यावरून ती हुशार होती हे दिसून येत नाही. पर्याय क्रमांक 3. तिसरा प्रश्न पाहूयात पुढचा आपण. कवितेवर आधारित प्रश्न आहेत. सुट्टीच्या दिवसात कोणत्या घसरगुंडीवर वर खाली व्हावे असे कवी सांगतो? इंद्रधनुच्या घसरगुंडीवर खालीवर वर खाली व्हावे असं या ठिकाणी यावरून आपल्याला असं दिसतंय की इंद्रधनुष्याच्या घसरगुंडीवर. पर्याय क्रमांक 4 हे त्याचा अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न, दिलेल्या कवितेत वर आधारित खालीलपैकी समानार्थी शब्दांची चुकीची जोडी ओळखा. भान, लक्ष. पर्याय वाचतोय मी. भान, लक्ष समानार्थी शब्द बरोबर आहे. निराळा, वेगळा बरोबर आहे. उनाड, चांगला थोडंसं विसंगत आहे, लक्षात घ्या. हे उनाड आणि चांगला. प्रचंड, खूप मोठा हे बरोबर आहे. म्हणजे चुकीची जोडी आहे उनाड, चांगला. प्रश्न 6 व 7. प्रश्न 5, 6 व 7 साठी रिकाम्या जागी योग्य शब्द निवडून सुसंगत वाक्याचा परिच्छेद तयार करा. लक्षात घ्या, परिच्छेद तयार करत असताना जे 3 प्रश्न आहेत ते 3 प्रश्न आपण लक्षपूर्वक वाचले पाहिजेत अगोदर आणि मग आपण तिथं उत्तर ठरवलं पाहिजे. कधी कधी आपण पहिल्या प्रश्नाचं उत्तर ठरवून बसतो आणि मग पुढे जातो आपण तर तिथं वेगळंच काहीतरी उत्तर आहे असं आपल्याला जाणवतं. त्यामुळे सुसंगत वाक्याचा परिचय म्हटलं की ते 3ही प्रश्न आपण काळजीपूर्वक अगोदर वाचणं गरजेचं आहे आणि मग आपण ते सोडवायचे. टिंबटिंबापासून वसंतोत्सव सुरू होतो. वसंत ऋतूत टिंबटिंब आवाज आपले लक्ष वेधून घेतो. ऋतूंचा राजा असे टिंबटिंब या ऋतूला संबोधले जाते. टिंबटिंबापासून वसंतोत्सव सुरू होतो तर वसंत पंचमीपासून वसंतोत्सव सुरू होतो. वसंत ऋतूत टिंबटिंब आवाज आपले लक्ष वेधून घेतो तर कुहू कुहू असं त्याचं उत्तर आहे. आणि ऋतूंचा राजा असे टिंबटिंब या ऋतूला संबोधले जाते आणि याचं उत्तर आहे वसंत. वसंत या ऋतूविषयी या 3ही वाक्यांमधून माहिती मिळालेली आहे आपल्याला. पुढं प्रश्न क्रमांक 8 पाहूयात. खालील पर्यायांपैकी क्रियापद असलेला शब्द कोणता? बाण, वान, आन आणि गाणे. त्याचं उत्तर आहे आन.
खालील पर्यायातून समानार्थी शब्दांची अयोग्य जोडी कोणती? क्षीर दूध बरोबर आहे. ब्रीद प्रतिज्ञा बरोबर आहे. पंख चिखल ही जोडी चुकीची आहे, लक्षात घ्या. आणि भुंगा मिलिंद ही सुद्धा जोडी बरोबर आहे. म्हणजे याचं उत्तर आहे पंख चिखल. पर्याय क्रमांक 3 ही चुकीची जोडी आहे समानार्थी शब्दांची. तुमच्या बालभारती या पाठ्यपुस्तकातील गुणग्राहक राजा या पाठाचे लेखक कोण आहेत? बाबा भांड हे त्या पाठाचे लेखक आहेत, लक्षात घ्या. गुणग्राहक राजा. 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे 2. दिलेल्या शब्दांच्या यादीत किती अनेकवचनी शब्द आहेत? रजई, धारा, म्हैस, सासवा, जावा. रजई हा एकवचनी आहे. त्यानंतर धारा, म्हैस, सासवा, जावा असे एकूण 4 शब्द आहेत, लक्षात घ्या. इथे 11व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. म्हणजे 3 प्रश्न आहेत. ते तीन शब्द जे आहेत ते अनेकवचने आहेत. 3 शब्द यातले अनेकवचने आहेत. धार, धारा, सासू, सासवा, जाऊ, जावा. म्हैसा एकवचनी आहे. रजई एकवचनी आहे. 12वा प्रश्न. दर 6 महिन्याला प्रसिद्ध होणारा अंक, त्याला आपण अंक या शब्दाचा पर्यायातील योग्य अक्षरगट निवडा. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 षण्मास. षण्मास त्याला आपण म्हणतो 6माही. मासिक म्हणजे महिन्याला प्रसिद्ध होणार. पाक्षिक 15 दिवसाला प्रसिद्ध होणार. त्रैमासिक म्हणजे 3 महिन्याला. तसं षण्मासिक जे आहे ते 6 महिन्याला प्रसिद्ध होतं. घरदर्शक शब्दाची अचूक जोडी कोणती? कोंबडी घरटे, मधमाशी ढोली चूक आहे. माकड गुहा चूक आहे. पोपट ढोली हे पण चूक आहे. कोंबडी घरटे हे अचूक आहे. लता मंगेशकर यांचे पूर्ण नाव काय? लता दीनानाथ मंगेशकर असं त्यांचं पूर्ण नाव आहे. 14व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. बालिका दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? बालिका दिन हा 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती असते, त्या जयंती दिवशी साजरा केला जातो. खालीलपैकी लेखक, कवी व त्यांचे ग्रंथ यांची अयोग्य जोडी कोणती? साने गुरुजी श्यामची आई योग्य जोडी आहे. महर्षी व्यास महाभारत असं लिहिलेलं आहे. 3रा पर्याय आपण पाहतोय तर बरोबर आहे. संत तुकाराम भावार्थ दीपिका आणि विनोबा भावे गीताई. तर विनोबा भावे गीताई बरोबर आहे. चुकीचा पर्याय जो आहे तो संत तुकाराम भावार्थ दीपिका. त्यांनी गाथा लिहिलेली आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 17वा प्रश्न. सर्व माणसे सारख्याच स्वभावाची व योग्यतेची नसतात या अर्थाची म्हण पर्यायामधून शोधा. 5ही बोटे सारखी नसतात. त्यानंतर पुढे जाऊयात आपण. 18वा प्रश्न. दिलेल्या शब्दातील अशुद्ध शब्द कोणता? नियुक्त, विहीर, उत्कृष्ट. अशुद्ध शब्द. तर याचं उत्तर आहे नियुक्त हा एक अशुद्ध आहे आणि उत्कृष्ट हा एक अशुद्ध आहे. विहीर हा शब्द बरोबर आहे. तर 18व्याचं पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे अ आणि क. 19वा प्रश्न. खालील पर्यायांपैकी कोणते वाक्य वेगळ्या काळाचे आहे? रवीना रांगोळी काढते, रहीम आंबा खात आहे, साधना आंबा खाईल, सुरेश दररोज आंघोळ करतो. साधना आंबा खाईल भविष्यकाळी वाक्य आणि बाकी सगळी वाक्य जे आहेत रवीना रांगोळी काढते सामान्य वर्तमान काळ आहे, रहीम आंबा खात आहे वर्तमान काळ आहे चालू वर्तमान काळ, सुरेश दररोज आंघोळ करतो साधा वर्तमान काळ आहे आणि साधना आंबा खाईल भविष्य काळ आहे. त्यामुळे वेगळ्या काळाचं वाक्य पर्याय क्रमांक 3. 20वा प्रश्न. खालील पर्यायांपैकी गटात न बसणारा शब्द कोणता किंवा ओळखा? शीत कपाट, कळ फलक, रोजनिशी आणि मेसेज. तर यातला वेगळा असणारा शब्द जो आहे तो म्हणजे मेसेज. इंग्रजी शब्द आहे हा आणि इतर सगळे शब्द आहेत ते मराठी आहेत.
5 साठी देवनागरी लिपीतील संख्या चिन्ह कोणतं? पर्याय क्रमांक 1. इथं पर्याय क्रमांक 3 देखील चुकून प्रिंट मिस्टेक झाल्यामुळे तोही बरोबर आहे. ठीक आहे. 55,769 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात 55,769 म्हटलेलं आहे, इथे 79 आहे. 55,769 आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये अशी लिहितात. 4,40,000 ही संख्या अंकात कशी लिहितात? 4,00,000,40 पर्याय क्रमांक 3. बघा 4,00,000,40 पर्याय क्रमांक 3 उत्तर त्याचा. 10,000तून 4 वजा केल्यास टिंब उरतील 9,996. 24वेचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 25वा प्रश्न. 50,500 या संख्येचे व्यवहारी नाव कोणते? 50,500 500 म्हणजे अर्धा हजार, 50,000 पूर्ण म्हणजे 50,500 असं आपण म्हणू शकतो. पर्याय क्रमांक 1. 1,500 आणि 2,500 मिळून किती होतात? आपण ह्याला बोर्डवरती घेऊयात प्रश्न तो. दीड हजार आणि 2,500 मिळून किती होतील? 1,500 म्हणजे 1,500 आणि 2,500 म्हणजे 2,750 यांची बेरीज करूया आपण. 0 5 4,250 म्हणजेच पर्याय क्रमांक 2. 26व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 27वा प्रश्न पाहूयात आपण. पुढीलपैकी कोणत्या संख्येतील 5 या अंकाची स्थानिक किंमत सर्वात जास्त आहे? तो अंक सर्वात मोठ्या स्थानावर असेल तर त्याची किंमत ही जास्त असणार आहे. मग सर्वात मोठ्या स्थानावर असणारा अंक कोणता आहे? तर इथं आहे पहा, दशहजार स्थानावरती आहे. याची स्थानिक किंमत होईल 50,000, याची होईल 5,000, याची होईल 500 आणि याची होईल 50. सर्वात मोठी स्थानिक किंमत किंवा सर्वात जास्त स्थानिक किंमत असणारी संख्या आहे पर्याय क्रमांक 1. 8 स्टार 3 या संख्येतील स्टारच्या जागी समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक 270 आहे. तर त्या अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज किती? 330 येईल पहा. 270 फरक म्हटलं शतक स्थानावरचा अंक आहे, आपण त्याच्यावरून लक्षात येतं आपल्याला की पूर्ण शतक होण्यासाठी आणखी त्यामध्ये 30 मिळवावे लागतात आणि 30 मिळवले म्हणजे दशक स्थानावरती असणाऱ्या अंकाची स्थानिक किंमत आहे. म्हणजे दशक स्थानावरती 3 अंक आहे, मग दशक स्थानावर 3 आहे तर शतक स्थानावर देखील 3 आहे आणि म्हणून 300 आणि 30 यांची बेरीज 330 येते. लक्षात घ्या. आपण पर्यायावरून देखील जाऊ शकतो. इथं पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. 29वा प्रश्न पाहूयात. 10,000 मी लिहितो. 10,000 अधिक 2 शतक, 2 शतक म्हणजे 200 अधिक 4 दशक म्हणजे 40 4 दशक म्हणजे 40 आणि 5 एकक याची बेरीज केल्यानंतर आपल्या लक्षात येईल 5 4 2 0 1 10,245. पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे त्याचं. पुढं प्रश्न अपूर्ण राहिलाय पहा आपला. आपण अर्धाच प्रश्न वाचला. विस्तारित रूपातून 10,000 घालवले म्हणजे 10,245 मधून 10,000 जर घालवले तर 245 उरतात. लक्षात घ्या. म्हणजे इथं पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे. बघा आपण प्रश्न न वाचल्यामुळे आपली गडबड झालेली होती, तर प्रश्न आपण पूर्ण वाचणं गरजेचं आहे. 30वा प्रश्न पाहूयात. 7,000 9 दशहजार 7,000 इथे लिहितो मी. 7,000 अधिक 9 दशहजार म्हणजे 90,000. पुढं अधिक अधिक 9 एकक
या विस्तारित मांडणीत अ च्या जागी पुढीलपैकी कोणती संख्या लिहिल्यास 97,979 ही संख्या तयार होते. बघा 97,979 ही संख्या तयार होण्यासाठी 90,000साठी 9,000 ही संख्या बरोबर आहे. 7,000साठी 7,000 ही संख्या आहे. त्यानंतर 900 साठी शतक असणारी संख्या इथं नाहीये. 9 एकक साठी 9 एकक ही संख्या आहे. मग इथं आता 9 शतक अ च्या जागी आपल्याला एक संख्या इथं शोधायची आहे आणि ती संख्या आपल्याला खालील पर्यायामधून शोधायची आहे. 9 शतक म्हणजे 900 होईल, लक्षात घ्या. आणि इथं एक संख्या ऍड करायची राहिली 7 दशक, ती इथं लिहिलेली नाहीये, तर त्यात आहे असं आपण समजूया. तर अ च्या जागी इथं 9 शतक ही संख्या येईल. 30व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढं 3507 हे अंक वापरून एकदाच वापरून तयार होणाऱ्या 4 अंकी लहानात लहान संख्येला 3 ने निशेष भाग दिल्यास कोणती संख्या मिळते. आपण लहानात लहान संख्या तयार करूयात. 3507 सर्वात लहान अंक 3 आपण सुरुवातीला घेणार आहे, नंतर 0, नंतर 5 आणि नंतर 7. याला 3 ने निशेष भाग लावल्यानंतर 3 ने भागूयात आपण. 3 एके 3, 0 राहतोय, वरून घेतले 0, भाग लागला शून्याचा, 0 0 0, वरून घेतले 5, 3 एके 3 राहिले 2, वरून घेतले 7, 3 9 27. इथं 1019 ही संख्या इथं उरते. पर्याय क्रमांक 4. 32वा प्रश्न 4 अंकी सर्वात लहान संख्या व 2 अंकी सर्वात लहान संख्यांचा गुणाकार किती येईल. प्रत्यक्ष करून बघूयात आपण. 4 अंकी सर्वात लहान संख्या म्हणजे 1000 असणार आहे आणि 2 अंकी सर्वात लहान संख्या 10 यांचा गुणाकार किती येईल. एकी एकी 1, 1 2 3 4, 4 शून्य म्हणून आपण 4 शून्य देऊया. 10,000 पर्याय क्रमांक 4. पुढं 33वा प्रश्न. या दोन संख्यांच्या मध्यभागी कोणते चिन्ह लिहाल. 3,24,530 आणि 3,24,230. तर हे चिन्ह जे आहे ते आपल्याला इथं वापरावं लागेल. ही संख्या मोठी आहे बघा. 3 2 4 सुरुवातीचे अंक 3 2 4 आहे. इथं नंतर 5 शतक आहे, इथं 2 शतक आहे. 2 शतकापेक्षा 5 शतक मोठे, म्हणजे ही संख्या जी आहे ती मोठी येते, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे तिथं योग्य चिन्ह आपण लिहू शकतो. पुढं 34वा प्रश्न पाहूयात. 4,40,338, 53,237, 25,434, 32,248, 24,601 या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास मध्यभागी येणाऱ्या संख्येतील अंकांची बेरीज किती असेल. मध्यभागी कोणती संख्या येईल पहा. 2 3 2. पहिल्यांदा 24,000 आणि 25,000 आहे, म्हणजे 24,000 पहिल्यांदा 1 नंबरला येईल संख्या. 2 नंबरला 25,000 ही संख्या येईल. 3 नंबरला 30,000 ही संख्या येणार आहे. 4 नंबरला 40,000 आणि 5 नंबरला 53,000. म्हणजे मध्यभागी असणारी संख्या ही आहे. तर मध्यभागी असणाऱ्या संख्येतील अंकांची बेरीज 3 आणि 2 5, 8 8 आणि 4 12, 12 आणि 5 17. 17 असणार आहे बेरीज. पर्याय क्रमांक 2. 35. 1 ते 100 मध्ये अशा किती संख्या आहेत ज्यामध्ये 2 ते 9 यापैकी कोणताही अंक येत नाही. 1 ते 100 मध्ये अशा किती संख्या आहेत ज्यामध्ये 2 ते 9 यापैकी कोणताही अंक येत नाही. आणि 35व्या प्रश्नाचं उत्तर आहे 3. 1 ते 100 मध्ये अशा किती संख्या आहेत ज्यामध्ये 2 ते 9 यापैकी कोणताही अंक येत नाही. आणि त्या संख्या 1 आहे,
बघा कोणकोणत्या संख्येत आपण ते शोधूयात. 1 2 पासून 9 पर्यंत कुठलाही अंक येत नाही. नंतर 10 आहे, नंतर 100 आहे आणि 11 एक आहे. पहा ह्या 4 संख्या आहेत की ज्यामध्ये 2 ते 9 यातला कुठलाही अंक येत नाही. मात्र इतर ज्या सगळ्या संख्या राहिल्या 1 ते 100 मध्ये त्यामध्ये 2 ते 9 हे अंक येणार आहेत. 1 ते 100 मध्ये 5 जितक्या वेळा येतो तितक्याच वेळा 5 हा अंक घेऊन त्याची बेरीज केली तर किती येईल. पर्याय क्रमांक 36चं उत्तर आहे 200. 5 जितक्या वेळा येतो तितक्या वेळा 5 हा अंक घेऊन त्याची बेरीज केली तर किती उत्तर येईल, तर 20 गुणिले 5 100 उत्तर येईल त्याचं. 1 ते 10 मधील मूळ संख्यांची बेरीज ही टिंबटिंब संख्या आहे. 1 ते 10 मधील मूळ संख्यांची बेरीज करूयात आपण. मूळ संख्या 2 अधिक 3 अधिक 5 अधिक 7, 2 आणि 3 5 आणि 5 10 आणि 7 17. 1 ते 100 मधील 1 ते 10 मधील मूळ संख्यांची बेरीज ही टिंबटिंब संख्या आहे, तर मूळ संख्याच आहे. 37व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 1 ते 100 मधील एकूण मूळ संख्येमधील किती संख्या विषम संख्या आहेत. 1 ते 100 मध्ये एकूण 25 मूळ संख्या आहेत आणि त्यापैकी 2 ही एकच समसंख्या आहे, बाकी सगळ्या विषम संख्या आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 3 24 विषम संख्या आहेत. 39वा प्रश्न. किशोरने 400 रुपये दराने 5 मीटर कापड विकत घेतले व त्यातून त्याने 25 शर्ट तयार केले, तर प्रत्येक शर्टची किंमत किती. उदाहरण सोडवूयात आपण. किशोरने 400 रुपये दराने 5 मीटर कापड विकत घेतले. 400 रुपये दरानं 5 मीटर कापड विकत घेतलं. 400 पंचे 2000. 2000 रुपयाचं कापड विकत घेऊन त्यानं 25 शर्ट तयार केले, तर प्रत्येक शर्टची किंमत किती. 2000 रुपयात 25 शर्ट तयार झालेत, म्हणजे आपल्याला 2000ला 25 भागावं लागेल. 25 8 200 वरून घेतले 0, 25 0 0, एकूण 80 शर्ट तयार झाले असतील. सॉरी 80 रुपये प्रत्येक शर्टची किंमत त्या ठिकाणी येणार आहे. पर्याय क्रमांक 4. 40वा प्रश्न पाहूयात. 7000 आसन क्षमता असणाऱ्या सभागृहाबाहेर उभ्या असणाऱ्या 1000 प्रेक्षकांपैकी फक्त 789 प्रेक्षक बसू शकतील, तर सभागृहात अधिक किती प्रेक्षक बसले असतील. 7000 आसन क्षमता असणाऱ्या सभागृहाबाहेर उभ्या असणाऱ्या 1000 प्रेक्षकांपैकी फक्त 789 प्रेक्षक बसू शकतील. म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं लक्षात घेतलं पाहिजे की बसण्याची क्षमता आहे 7000 आणि बाहेर उभे 1000 आहेत, त्यातले अजून किती बसतील 789. म्हणजे त्यातून 789 वजा करूयात आपण. 10 तून 9 गेले 1 राहिले, 9 मधून 8 गेले 1 राहिले, 9 मधून 7 गेले 2 राहिले आणि 6211 एवढे आता सभागृहामध्ये प्रेक्षक बसलेले असतील. 7000 आसन क्षमता आहे, 1000 प्रेक्षकांपैकी फक्त 779 प्रेक्षक बसू शकतील. कुठे आहेत 1000 प्रेक्षक, तर बाहेर उभे आहेत, त्यातले 789 बसू शकतील. याचा अर्थ 789 खुर्च्या रिकाम्या आहेत 7000 पैकी. त्यामुळे आपण 7000 मधून 789 वजा केले, 6211 हे त्याचं उत्तर आलंय. पर्याय क्रमांक 3. पुढं 41वा प्रश्न पदावली आहे, आपण सोडवूयात. 9 अधिक 11 कंसामध्ये पुन्हा लिहितो जरा व्यवस्थित. 9 अधिक 11 गुणिले 25 अधिक 35 गुणिले 16 अधिक 14 आणि पुढे आहे गुणिले 0 बरोबर किती. तर
याचं उत्तर आपण कुठलीही क्रिया न करता देखील सांगू शकतो, कारण लक्षात घ्या एक नियम आहे गुणाकारामध्ये, कोणत्याही संख्येला शून्यने गुणले असता गुणाकार शून्य येतो. म्हणजे लक्षात घ्या आपण इथं ही बेरीज करू, ही बेरीज करू, ही बेरीज करू, नंतर त्यांच्यामध्ये आपल्याला गुणाकार करावा लागणार आहे. गुणाकार करून काहीतरी संख्या येईल आणि त्याला शेवटी शून्यानं आपण गुणणार आहे, आणि त्यामुळं या पदावलीचं उत्तर शून्य येणार आहे. पर्याय क्रमांक 3. 7 स्टार 285 या संख्येच्या स्टारच्या जागी कोणता अंक ठेवला असता 3 ने निशेष भाग जाणार नाही. बघा आपण बेरीज करूयात. 5 आणि 8 13 आणि 2 15, सॉरी 13 आणि 2 15 आणि 7 22. 22 हा अंक घेतला आपण तर 22 आणि 2 24, 3 ने भाग जातोय. 22 आणि 5 27, 3 ने भाग जातोय. 22 आणि 0 22, 3 ने भाग जात नाही. 22 आणि 8 30, 3 ने भाग जातोय. म्हणजे पर्याय क्रमांक 3, 0 हा अंक ठेवला तर 3 ने निशेष भाग जाणार नाही. एका पुस्तकातील 80 पानापैकी 2/20 पाने काल वाचली, 9/20 पाने आज वाचली, तर किती पाने वाचायची राहिली? मग आपण उदाहरण सोडवूयात. पुस्तकात एकूण 80 पानं आहेत, त्यापैकी 2/20 पाने काल वाचली आणि 9/20 पाने आज वाचली, म्हणजे एकूण 11/20 पाने वाचून झालेले आहेत. मग उरली किती? तर 9/20 पाने वाचायची राहिलेली आहेत 80 पुस्तकातील. तर एकूण 36 पानं जे आहेत वाचायची राहील, कारण एकूण पानांची संख्या आहे 80. 20 × 21 20 × 80, 9 × 36, एकूण 36 पानं जी आहेत ती वाचायची राहिलेली आहेत. किशोरने आपल्या एकूण शेतातील 1/4 भागात ज्वारी, 2/4 भागात गहू पेरला व उरलेल्या 4 एकर भागात बाजरी पेरली, तर किशोरची एकूण शेती किती एकर आहे? बघा इथे सोपा प्रश्न आहे. त्यानं काय केलं, एकूण क्षेत्रापैकी 1/4 भागामध्ये ज्वारी केली, 2/4 भागामध्ये गहू पेरला. मग आता 4 भागापैकी 1 भाग इथे गेला, 2 भाग इथे गेले, म्हणजे 4 भागापैकी 3 भाग त्यानं वापरलेला आहे. शिल्लक किती राहिला? शिल्लक राहिला 4 भागापैकी 1 भाग. 4 भागापैकी 1 भाग म्हणजे किती आहे? 4 एकर भाग आहे तो. 4 भागापैकी 1 भाग किती आहे? 4 एकर. मग 4 भागापैकी 4 भाग म्हणजे 4 ने 4 ला गुणावं लागेल. एकूण 16 एकर त्याचं क्षेत्र आहे. 16 एकर शेती आहे आणि 16 एकर शेतीपैकी त्यानं याप्रमाणे पेरणी केलेली आहे. 2 मेट्रिक टन म्हणजे किती क्विंटल? 45वा प्रश्न आहे. तर 2 मेट्रिक टन म्हणजे किती क्विंटल? तर 20 क्विंटल हे लक्षात ठेवा. 1 मेट्रिक टन म्हणजे 10 क्विंटल, 2 मेट्रिक टन म्हणजे 20 क्विंटल. 46वा प्रश्न. पुढीलपैकी अयोग्य पर्याय कोणता? 5 लिटर बरोबर 5000 मिलीलिटर बरोबर आहे. 50,000 मिली बरोबर 50 लिटर बरोबर आहे. 500 सेंटीलिटर बरोबर 50 मिली आणि 550 मिली बरोबर 55 सेंटीलिटर. तर याचा अचूक उत्तर आहे, अयोग्य पर्याय विचारला आपल्याला त्यांनी, आणि अयोग्य पर्याय जो आहे तो म्हणजे की पर्याय क्रमांक 3, 500 सेंटीलिटर बरोबर 50 मिली हा पर्याय चुकीचा आहे. चूक करतो मी त्याला, म्हणजे हा पर्याय बरोबर आहे लक्षात घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पर्याय क्रमांक 3 अयोग्य आहे. 47. 100 मीटर लांब दोरी तिची दोन्ही टोके जुळवून 4 ठिकाणी कापली व समान तुकडे केले, तर प्रत्येक तुकडा किती लांबीचा होईल? 100 मीटर दोरी आहे, तिची दोन्ही टोके जुळवून घेतली, इथे थोडक्यात ती डबल केली, तिला 4 ठिकाणी कापली, म्हणजे ही दोरी जी आहे ती आपल्या लक्षात येईल. अशा प्रकारे तिची टोकं जुळवून घेतली आणि 4 ठिकाणी कापली. 4 ठिकाणी कापल्यानंतर त्याचे तुकडे किती तयार होतात बघूया आपण. इथं 2 तुकडे होतात, इथं 2 तुकडे होतात, इथं 2 होतात, इथं 2 होतात, मात्र हा एकच तुकडा तयार होतो लक्षात घ्या. म्हणजे एकूण 2 4 6 8 आणि 9 तुकडे तयार झाले ह्या दोरीचे. 100 मीटर लांब दोरी आहे, प्रत्येक तुकडा किती लांबीचा होईल?
तर 100ला आपल्याला 9ने भागावं लागेल. सत्तेचाळीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 10 मीटर. थोडासा प्रश्न चुकलाय, टोके जुळवून म्हटलेलं आहे. प्रश्न ज्यांनी दिले त्यांच्यामध्ये थोडक्यात 4 ठिकाणी कापली की एका दोरीचे 5 तुकडे होतात. म्हणजे आपण ती डबल असल्यामुळे 5 दुणे 10 असं त्यांनी पकडले आणि 10 10 100, 10 मीटर असं त्याचं उत्तर लिहिलं आहे त्यांनी. ठीक आहे. प्रश्न थोडासा चुकीचा संदिग्ध आहे. आपण पुढचा प्रश्न घेऊयात. घरातील 1.5 किलो साखरेतील दररोज 400 ग्रॅम साखर चहासाठी 3 दिवस वापरली तर घरात किती साखर शिल्लक असेल? प्रश्न आपण सोडवूयात. घरातील 1.5 किलो साखरेतील दररोज 400 ग्रॅम साखर चहासाठी 3 दिवस वापरली. 400 ग्रॅम 3 दिवस वापरली म्हणजे 1200 ग्रॅम साखर वापरली. 1.5 किलो साखर होती, 1.5 किलो याचा अर्थ 1500 ग्रॅम होती. पैकी 1200 ग्रॅम वापरली म्हणजे 300 ग्रॅम साखर शिल्लक राहिली. 300 ग्रॅम. पर्याय क्रमांक 3. 26 जानेवारी 2025 साली साजरा होणारा प्रजासत्ताक दिन कितवा प्रजासत्ताक असेल? 26 जानेवारी 2025 साली साजरा होणारा प्रजासत्ताक दिन कितवा प्रजासत्ताक असेल? 26 जानेवारी 1949 रोजी पहिला प्रजासत्ताक साजरा झाला. 1949ला. 50ला दुसरा साजरा झाला. हे 2. त्यानंतर आणखी 50 आणि 50 100 म्हणजे 2000 पर्यंत 52 वेळा झालं. त्यानंतर 2025 पर्यंत 25, 52 आणि 25 म्हणजे 77वा तो प्रजासत्ताक दिन असणार आहे. 2025 साली जो साजरा होणार आहे तो. 49व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. सॉरी, 26 जानेवारी 1950ला पहिला झाला आणि तिथून पुढे आपण तर 76वा प्रजासत्ताक तो असणार आहे. 1950च्या ऐवजी मी 1949 समजलो. 1950 साली पहिला साजरा झालाय. बरोबर आहे. 50वा प्रश्न. एका वर्षाचा बालदिन मंगळवारी येतो तर त्या वर्षाचा शिक्षक दिन कोणत्या वारी येईल? बालदिन हा 14 नोव्हेंबरला असतो आणि शिक्षक दिन हा 5 सप्टेंबरला असतो. ठीक आहे, आपण काढूयात. एका वर्षाचा बालदिन मंगळवार येतो म्हणजे 14 नोव्हेंबरला मंगळवारे. 5 सप्टेंबरला कोणता वार हे येईल हे काढायचं आहे आपल्याला. 14 नोव्हेंबर मंगळवारे. 7 नोव्हेंबरलाही मंगळवार असणार आहे आणि 31 ऑक्टोबरलाही मंगळवार असेल. 31ला मंगळवार असेल तर 24ला मंगळवार, 17ला मंगळवार, 10ला मंगळवार, 3ला मंगळवार, 2ला सोमवार असणार आहे आणि 1ला रविवार असणार आहे. आणि 1ला रविवार असेल तर 30 सप्टेंबरला शनिवार असणार आहे. 30ला शनिवार आहे तर 23ला शनिवार, 16ला शनिवार,
9ला शनिवार आणि 2ला शनिवार. 2ला शनिवार असेल तर 3, 4, 5 रविवार, सोमवार, मंगळवार. तर 5 सप्टेंबरला देखील काय असणार आहे? मंगळवारच असणार आहे. 50व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. याचा अर्थ एक लक्षात ठेवा, शिक्षक दिन आणि बालदिन हे दोनही एकाच दिवशी येतात असं समजायला पण काय हरकत नाही. पुढं आनंदकडे 5 रुपयाच्या 10 नोटा, 20 रुपयाच्या 5 नोटा, 50 रुपयाच्या 10 नोटा आणि 100 रुपयाच्या 3 नोटा आहेत. त्या सर्व नोटांच्या पैशातून त्याला 10 रुपयाच्या किती नोटा मिळतील? एकूण रक्कम किती आहे ते आपण काढूयात. 5 रुपयाच्या 10 नोटा म्हणजे 50 रुपये, 20 रुपयाच्या 5 नोटा म्हणजे 100 रुपये, 50 रुपयाच्या 10 नोटा म्हणजे 500 रुपये आणि 100 रुपयाच्या 3 नोटा म्हणजे 300 रुपये. 950 रुपये होतात हे. तर त्याच्याकडे एकूण 95 10 रुपयाच्या नोटा त्यानं समजा त्या दिल्या आणि त्यातून 10 रुपयाच्या नोटा घेतल्या, 95 नोटा त्याला मिळतील. पर्याय क्रमांक 2. अभिजितकडे 10,000 रुपये होते, त्याने वडिलांना 8,750 रुपये दिले. त्याच्या आईने 3,500 रुपये, त्याला आईने 3,500 रुपये दिले. तर आता अभिजितकडे किती रुपये आहेत? गणित करूयात आपण. अभिजितकडे 10,000 रुपये होते, त्यातील त्याने वडिलांना 8,750 रुपये दिले. तर त्याच्याकडे किती राहिले? 0. 10तून 5 गेले 5, 9मधून 7 गेले 2, 9मधून 8 गेले 1, 0. 1,250 राहिले आणि आईने त्याला पुन्हा 3,500 रुपये दिलेत, 3,500 रुपये. 0, 5, 7, 4, 4,750 रुपये त्याच्याकडे आता आहेत. पर्याय क्रमांक 4. समभुज त्रिकोण किती रेषांनी सममित होईल किंवा समभुज त्रिकोणाची सममिती अक्ष किती? त्रेपन्नाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. समभुज त्रिकोण हा 3 रेषांनी सममित होईल. एकही बाजू समान नसणाऱ्या त्रिकोणास कोणता त्रिकोण म्हणतात? विषमभुज त्रिकोण, एकही बाजू समान नसणारा त्रिकोण. सोबतच्या आकृतीतील चौरस व त्रिकोण यामधील कोणाची संख्या जास्त आहे? त्रिकोण किती आहेत बघूयात आपण. 1, 2, 3, 4, 5 आणि चौकोन बघितले आपण तर 1, 2, 3, 4, अखंड 5, 6, 7, 8, 9. आणि 55व्या प्रश्नाचं उत्तर आहे दोन्हीही समान असं उत्तर आहे. चौरस आणि त्रिकोण यामध्ये कोणाची संख्या म्हटलेलं आहे? कोणाची संख्या? चौरस 1, 2, 3, 4 आणि 5 चौरस होतील. त्रिकोणही 5 होते, दोन्हीही समान. बरोबर आहे. मी चुकून चौकोन समजलं होतं इथं, त्यामुळे मी थोडंसं शांत झालो होतो. पुढं 56वा प्रश्न पाहूयात. पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? चौरसच्या सर्व बाजू समान लांबीचे असतात. वाक्य बरोबर आहे. समभुज चौकोनाच्या सर्व बाजू समान लांबीचे असतात. बरोबर आहे. आयताच्या सर्व बाजू समान लांबीचे असतात. चूक आहे वाक्य. पतंगाच्या लहान व मोठ्या बाजू प्रत्येकी समान लांबीच्या असतात. बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 चुकीचे आहे. शेजारील वर्तुळाच्या बाबतीत चुकीचे विधान कोणते? ब हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. बरोबर. रेषाखंड ब सही त्रिज्या आहे. बरोबर. ही रेषाखंड टिंब ही सर्वात मोठी जीवा आहे. रेषाखंड ही सर्वात मोठी जीवा आहे. इथं प्रिंट मिस्टेक आहे. असं पाहिजे होतं. रेषाखंड वर हा व्यास आहे. व्यास आहे का? वर हा व्यास नाही, जीवा आहे. ह्यात चुकीचा पर्याय. हा पर्याय बरोबर असणार आहे. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे. एकूण त्रिज्यांची संख्या किती? त्रिज्या बघूयात आपण. 1, 2, 3,
4 5 6 7 8 एकूण 8 त्रिज्या या ठिकाणी दिलेल्या आहेत. 59 आणि 60 साठी चित्रलेखा आहे. किती विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झालेत? एक चित्र म्हणजे 3 विद्यार्थी. गणितामध्ये 3 तरी 9 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. गणित आणि इंग्रजी उत्तीर्ण विद्यार्थी संख्या कोणत्या परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी संख्या एवढी आहे? गणित आणि इंग्रजी 5 आहे, म्हणजे हिंदी या संख्या एवढी आहे. पर्याय क्रमांक 4. 61वा प्रश्न, परिसर अभ्यास सुरू होते. आता वाढ पूर्ण झाल्यानंतर सुरवंट वाढीच्या कोणत्या अवस्थेत जातो? सुरवंट वाढीच्या कोश या अवस्थेत जातो. सजीवांच्या गरजा कोठून पूर्ण होतात? परिसरातून पूर्ण होतात. तांदूळ या धान्यापासून कोणता पदार्थ तयार केला जात नाही? पुरणपोळी तांदळापासून तयार होत नाही. इडली, डोसा, मसाले भात तयार होतो. पर्याय क्रमांक 1. कोणत्या पदार्थाची चव कडू असते? मेथीचे दाणे यांची चव कडू असते. पुढीलपैकी कोणते काम शेतीचे नाही? नांगरणी, पेरणी, फोडणी, कापणी. फोडणी. आपल्याला किती फुफ्फुसे असतात? आपल्याला 2. 66व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. अडुळसाच्या पानांचा अर्क कशासाठी उपयोगी पडतो? खोकल्यासाठी. महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेस कोणते राज्य आहे? महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेस मध्य प्रदेश हे राज्य आहे. पुढीलपैकी कोणता जलदुर्ग नाही? सिंधुदुर्ग, जंजिरा, रत्नदुर्ग, विजयदुर्ग. आणि याचं अचूक उत्तर आहे रत्नदुर्ग. कोणत्या तारखेस 12 तासांचा दिवस व 12 तासांची रात्र असते? पर्याय क्रमांक 1. 21 मार्च रोजी दिवस आणि रात्र समान असतात. भारतातील राष्ट्रीय वीरता पुरस्कार कोणाच्या हस्ते देण्यात येतो? भारतातील राष्ट्रीय वीरता पुरस्कार हा जो आहे तो कोणाच्या हस्ते दिला जातो? पर्याय क्रमांक 3. पंतप्रधानांच्या हस्ते दिला जातो. इंग्रजी व्ही अक्षरासारखा आकार करून कोणत्या पक्ष्यांचा थवा उडतो? 72व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. हंसांचा थवा. एकमेकांना काय केले की कोणतीही गोष्ट यशस्वीपणे करता येते? मदत. कोणते मनोरंजनाचे साधन नाही? पथनाट्य, सिनेमा, बाहुली नाट्य, पाठ्यपुस्तक. 74व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. ज्ञानाचं साधन आहे ते. जमिनीच्या पोटात तरंग निर्माण होऊन जमीन हादरते त्याला काय म्हणतात? तर त्याला भूकंप असं म्हटलं जातं. 75व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तर अशा प्रकारे ही प्रश्नपत्रिका आपण स्पष्टीकरण समजून घेतलेलं आहे. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.